तर बातमी शिर्डीतून आहे। शिर्डीतील तारांकित हॉटेल मारीगोल्डवर ईडीने छापेमारी केलेली आहे। हॉटेल मालक निलेश जपे यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे। खरात सोबत आर्थिक व्यवहारातून छापा टाकण्यात आल्याचं समजतंय। खरात सोबत आर्थिक व्यवहारातून हा छापा टाकल्याची माहिती असून हॉटेल मारीगोल्ड आणि मालक जपे यांच्या कोपरगाव इथल्या निवासस्थानी ईडीची कारवाई सुरू झाली आहे। शिर्डी आणि कोपरगाव इथं एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे। गेल्या 10 तासांपासून चौकशी सुरू आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात, सुनील दवंगे आपल्या सोबत आहेत। सुनील, काय अपडेट्स आहेत या सगळ्या छापेमारी संदर्भातले? विनोद सर, आपण नक्कीच बघितलं असेल की हा जो अशोक खरात होता तो स्वतः अडचणीत आलेलाच आहे। मात्र त्याच्या सोबतचे ज्यांनी आर्थिक व्यवहार केलेले आहेत ते सुद्धा आता त्यांचे पाय देखील आता खोलात जाताना पाहायला मिळत आहे। जसं की समता पत संस्थेचे 100 बनावट खात्याचं प्रकरण असेल, जे समता पत संस्थेला मोठ्या प्रमाणात अडचणीत ठरलेलं आहे, त्याच पद्धतीनं हॉटेल मारीगोल्ड ज्या ठिकाणी अशोक खरात वारंवार त्याचं वास्तव्य राहिलेलं, शिर्डीत आल्यानंतर याच ठिकाणी निवास करत असल्याचं सांगितलं जात आहे, मुक्काम करत असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। आणि त्यानंतर त्यांचे निलेश जपे जे हॉटेलचे मालक आहे त्यांच्या सोबत सुद्धा काही आर्थिक व्यवहार असल्याचं समजतंय। त्या अनुषंगानं आज ईडीने ही कारवाई केली आहे। सकाळी 5:45 वाजेपासून ईडीचं पथक जे आहे ते शिर्डीतील मारीगोल्ड आणि कोपरगाव येथील मालक जे निलेश जपे जे आहेत त्यांच्या निवासस्थानी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यात समता पत संस्थेबद्दल साधारण 10 ते 12 तास ईडीनं समता पत संस्थेवर छापेमारी केली होती आणि त्या दरम्यान त्यांची चौकशी त्या ठिकाणी केली होती, कागदपत्राची पडताळणी केली होती। अगदी तशाच पद्धतीने ही कारवाई सुरू आहे। कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार झालेला आहे, काही कागदपत्राची देवाणघेवाण आहे का, मध्यंतरीच्या काळात ही देखील माहिती समोर आली होती की अशोक खरातच्या शिर्डीतील काही तारांकित हॉटेलमध्ये भागीदारी असल्याचं समजलं होतं। कोट्यावधी रुपयांची भागीदारी त्यांनी काही शिर्डीतील हॉटेलमध्ये केलेली होती आणि त्या अनुषंगाने देखील चौकशी सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला समजतंय। म्हणजे शिर्डीमध्ये अशोक खरातचं जाळं जे आहे ते खोलवर रुतलेलं या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचे धागेदोरे जे आहेत ते बाहेर येताना दिसून येत आहे। म्हणजे ईडीचं पथक जे आहे ते 2 वेळेस शिर्डी आणि राहता या ठिकाणी कारवाई करते। आज कोपरगावमध्ये सुद्धा कारवाई सुरू आहे। म्हणजे आणखीन यातून काय काय बाहेर येतं आणि काय खुलासे समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असू शकतं। आज सकाळपासून ही कारवाई सुरू आहे। अद्यापपर्यंत आतमध्ये कोणाला प्रवेश दिला जात नाहीये। जे हॉटेल जे आहे ते सुरू आहे, कारण की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे। इथे येणारा वर्ग जो असतो तो उच्च भूर असतो आणि हॉटेल ही तारांकित आहे, त्यामुळे इथं बाकीचे व्यवहार सुरू जरी असले तरी वरच्या मजल्यावरती ही चौकशी सुरू आहे। खरं तर मारीगोल्ड हॉटेल हे आणखीन एक सांगावंसं वाटतं की यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी यांचं वास्तव्य राहायचं, मुक्कामासाठी ते या ठिकाणी राहायचे। त्या अनुषंगाने काही चौकशी होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। चौकशी अंती नेमकं काय समोर सत्य येतं हे देखील या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। विनोद सर, अगदी धन्यवाद सुनील दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि आता